आपल्या महाराष्ट्राची संस्कृती सगळी समजून सांगणं हे आता माझं पहिलं काम आहे. आणि मला खात्री आहे, जरी उच्च शिक्षण झालेलं असेल तरी आपली मुलं ही संस्कृती कधीही विसरणार नाहीत आणि ती संस्कृती त्यांच्यामध्ये रुजवण्याचं काम हे निश्चितपणे मी करून दाखवेन. आणि माझी मुलं या समाजासमोर आदर्श म्हणून निश्चितपणे पुढे येतील आणि समाजाची सेवा करतील, मला खात्री आहे. अरे वा, दोघी पण तुम्ही बचत गटाचे अध्यक्ष इथेच भेटला. माझं नशीब किती मोठं आहे, तुम्ही दोघी इथेच भेटला. अहो पूनम मॅडम, आधी देवाचं दर्शन घ्या आणि मग आमच्याकडे या. आम्ही कुठे जातो बाई पळून. अहो आम्ही इथंच असतो, आम्हाला काय काम आहे, आम्ही इथंच असतो बसलेलो. फक्त एक वाटी घेऊन यायची बाकी होती. म्हणजे देव तर महत्वाचा आहे, पण आता सध्याला तुम्ही लय महत्वाचा आहे. तुम्ही या गावचं सरपंच होणार म्हणल्यावर आम्हाला तर लय आनंद झालाय बघा. खरंच म्हणता का उगाच नादी लावता ग तुम्ही दोघी मला? अगं पूनम, त्या महिलाच आहेत, त्या महिलाच मदत करणार. तू बोलते ते बरोबर आहे. होय ग मधू, ते भुजंगरावपेक्षा जास्त ते पैसे वाटणार आहेत. विचार बरं त्यांना खरं आहे का कसं. आता विचारते, तुम्ही भुजंगरावापेक्षा जास्त पैसे वाटणार हाय वय? पैसा तर भरपूर वाटणार आहे ग, पण तुमच्यासारख्या महिला आहे ना, त्यांच्यासाठी मी काहीतरी करणार आणि तुमच्यासारख्या महिलांना मी पायावरती उभा करणार आहे. होय ग मधू, हे खरंच पैसे देणार आहेत का हे आपल्या पुढं नाटकं करते ते? बघू की काय म्हणते त्या. बर, किती महिला आहेत तुमच्या संपर्कामध्ये गावातल्या ते सांगा मला. होय ग, किती महिला असतील? सांग की 4-5 हजार असतील म्हणून. 10,000 महिला आहेत आमच्याकडे. 10,000? अगं आपल्या गावातली लोकसंख्या तर एवढी आहे का? काय आहे ते मला काय आहे ते खरं सांगा, खोटं बोलू नका. होय ग, असतील का 10,000? अगं लहान लेकरं, बायका, पोरं, गावाच्या शेजारची, परत ही तिकडची गोळा करून होते की 10,000. हा, 10 काय लय होते, त्याच्यावर होते. अगं पूनम, आपल्या दोघं आधी लावायला चल आपलं बघ. बघा, आमच्यावर जर जबाबदारी दिली ना तर आम्ही दोघी ती पूर्णच पाडत असतो, हाय का नाही? हा मग पूर्णच करणार आम्ही ते. चला मग येते मी, लक्ष राहू द्या. हो हो. ते 50-60 हजार रुपये देऊन गेला असता म्हणजे. फोन करते ना तुम्हाला दोघींना. नक्की करा. होय होय नक्की करते. करा. होय. पैशाचा खजिनाच गावला या. आता कधी जाणार? भुजंगराव, ते आमचे नवीन साहेब. जय हिंद साहेब. जय हिंद. या. PSI पेक्षा हिरोच जास्त वाटताय. भुजंगराव, मला तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. अहो साहेब, हे आपलीच माणसं आहे ती, बिनधास्त बोला. विषय जरा गंभीर आहे, आपण दोघंच बोलू. बर, चल. कसा आता मीच भुजंगराव आहे. भुजंगरावांना सांगा, साहेब लय खरतड आहे, उलट टांगून मारते या. पाटील, भुजंगराव टांगत नाही, डायरेक्टच वर पाठवतो. चेअरमन, मी देखील भुजंगरावाचाच माणूस आहे व, परंतु हे जे साहेब आहेत आपले आलेले PSI साहेब, फार डेंजरस माणूस आहे ते. मी सांगायचं काम करतो या. नाही ऐकायचं का नाही ते तुम्ही आणि भुजंगरावांनी ठरवायचं.
पाटील लय बॅग आणू नका येणारातली आम्ही नव माणसं. पाटील आता बघा भुजंगराव साहेबाचा आत कसं भजन करतो. चेअरमन साहेबांना लय हलक्यात घेऊ नका. करा काय माझ्या कार्याची ती करा. एकदा बघा काय होतंय मग ते. बोला साहेब असा कोणता विषय? भुजंगराव, गावात ज्या घटना घडल्यात आहे ना, सगळ्यांचा अभ्यास करून मी आलोय. साहेब ज्या घटना घडल्या त्या घटना घडून गेल्या त्यात माझा काय दोष? येण्याचं सोंग घेऊन पेढे खाऊ नका भुजंगराव. साहेब तुम्हाला नक्की काय म्हणायचं ती सरळ आणि सोप्या भाषेत मला सांगा. भुजंगराव, तुम्हाला आता कळच असेल मला काय म्हणायचंय ते. हो साहेब तुम्ही बोललाच नाही तर मला कळणार कसं? तुमच्या कर्माचा पाडा मी सगळा वाचलाय. तो जर सर्वांसमोर आणायचा नसेल तर तुम्हाला तडजोड करायला पाहिजे. साहेब तुम्ही जे बोलताय ना तडजोडीचं त्यात हा भुजंगराव खूप माहीर आहे. ठीक आहे, द्या पाठवून तुमच्या माणसांना. वाट बघतोय मी. वाट बघा पण भुजंगराव म्हणत तशी वाट करावी लागेल. वाट काय म्हणताय? हायवे करून देतो, पण तुमच्या माणसांची गाडी सुसाट सुटली पाहिजे माझ्याकडे. याची तुम्ही काळजी करू नका. गाडी मोकळी येणार नाही, भरलेली सुटणार तुमच्याकडे. ठीक आहे, येतो मग. निघा. नमस्कार आबासाहेब. या पूनमताई या बसा बसा. बर पूनमताई बोला, काय चहा वगैरे घ्यायचा? आबासाहेब चहा वगैरे काही नको, मला महत्वाचं बोलायचं आहे, लगेच जायचं आहे. पूनमताई तुम्ही आमच्या घरी पहिल्यांदाच आलाय, काहीतरी घ्या. शिवा नंतर कधीतरी येऊ, जेवायलाच येणार नक्की मी. महत्वाचं बोलायचं आहे मला. आबासाहेब यंदा तुम्ही मला सपोर्ट करा. गावातल्या सगळ्या महिलांना मी भेटलेले आहे. गावातल्या सगळ्या महिलांचं असं मत आलेलं आहे की यंदा गावची सरपंच महिला झाली पाहिजे. पूनमताई तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण हा विषय तुमच्या आत्ता कसं काय लक्षात आला? याचं काय स्पष्टीकरण तुमच्याकडे आहे का? पूनमताई मला तर खरं तुमची शंका यायला लागली. त्या भुजंगरावानं तुम्हाला फूस तर नाही ना लावली? हो शिवा, एकदा तर मी ठरवलं ना मग कुणाच्या बापाला मी ऐकत नाही. आणि तो भुजंगराव त्यांचा तर विषयच नाही. एक महिला म्हणून या नागाच्या वाडीची जबाबदारी पार पाडायची आहे. पूनम मॅडम, खरं तर या नागाच्या वाडीमध्ये त्या भुजंगरावात इतकी दहशत आहे. या गावात अनेक जणांना सरपंच व्हायचं आहे, पण कोण पुढे यायला तयार नाही. आणि तुम्ही महिला असून एवढं धाडस दाखवताय आणि आज तुम्ही धाडसानं पुढे येताय, सगळ्यांच्या गाठीबिटी घेताय. खरं तर तुम्हाला या धाडसाचं तुमच्या स्वागतच केलं पाहिजे. शिवादादा, आमच्या पूनमताईला एकदा संधी देऊन बघा. खूप धाडशी आहेत त्या. पूनमताई खूप वर्षापासून आम्ही इथं राजकारण करतोय. हे बघा पूनमताई, तुम्ही राग मानू नका, पण माझ्या असं कानावर आलंय की वेगवेगळ्या लोकांना भेटून वेगवेगळी आमिष दाखवून लोकांना विकत घ्यायचा प्रयत्न करताय काय? असा कोणता राजकारणी आहे की आमिष दाखवत नाही? पूनम मॅडम, आमिष दाखवण्यापेक्षा लोकांना काम दाखवा, आपलं काम. आम्ही गेली 5 वर्ष सतत लोकांच्या उपयोगी पडतोय, काम करतोय गावात काम. ते लोकांच्या मनात राहतं. पूनमताई, आबासाहेबांना फक्त असं कळलंय की तुम्ही माणसं विकत घेताय. म्हणजे विकत घेताय ना, त्याला जो निधी येतोय ना, तो निधी नेमका कुठने येतोय याचा आम्ही शोध घेतोय. तुम्हाला अजून एक सांगतो, त्या भुजंगरावाने अशीच आमिष गेल्या पंचवार्षिक निवडणुकीला दाखवली होती. गावाचं पार वाटोळ केलं आणि आता तुम्ही सुद्धा तेच करताय. पण एक लक्षात ठेवा, जो प्रामाणिकपणे त्या गावकऱ्यांच्या पाठीमागं जो उभे राहील ना, त्यालाच सर्वांनी स्वीकारायचं. शिवाजी बोललाय ना, तो अगदी बरोबर बोललाय. पण माझ्या मनातलं पण मी बोलते तुम्हाला. हो शिवा, आज काय आहे ते महिला म्हणून
एकदा तुम्ही पण संधी देऊन बघा. या संधीचं सोनं मी एक दिवस नक्कीच करून दाखवेन. पूनमताई, जे मनामध्ये आग आहे, धग आहे, ती तुम्हाला बोलून दाखवली, बाकी काय नाही. आबासाहेब, सगळ्यांच्या गावात मी गाठी भेटी घेतल्या, पण तुमच्या दोघांना भेटून मला वेगळंच वाटलं. चला, येते मी. चालतं, ओके, या. भुजंगराव, शासकीय नियमानुसार तुम्हाला काही जरा गोष्टी सांगायच्या आहेत. भाऊसाहेब, कशा संदर्भात बोलताय? आता मला तुमचं बी ऐकायला लागणार आहे. आता जेडपीचं इलेक्शन जवळ आले, बरोबर का? तुमच्या गटाचं कोण सदस्य, कोण काय, त्यांची एखादी मीटिंग घ्या ना. अडचण काय तुम्हाला? ओ डेपुटी, या इकडं. नमस्कार भुजंगराव. काय डेपुटी, तुम्ही त्या तंटामुक्ती अध्यक्ष नादाला लागून माझ्या विरोधात काय कट कारस्थान रचायचं चाललंय तुमचा विचार वाटतो? तसं नाही राव भुजंगराव, त्यांनीच माझं कान भरले ते, मी कशाला तसं करीन? सरपंच, डेपुटी आणि अध्यक्ष यांचं 2-3दा मी हा दोघांनी बघितलं. तुमच्या दोघांचा काहीतरी विचार चालू आहे. तुम्ही डेपुटीलाच विचारून घ्या तेवढं. खरं आहे का? नाहीतर मला तुमचा बंदोबस्त करावा लागल, ती पण कायमचा. डेपुटी, 25 वर्ष झाली आम्ही सोबत आहे भुजंगराव बरोबर. इकडची इकडं बातमी केव्हाही झालेली नाही, लक्षात ठेवा. आणि जर काही तसं आढळलं, फुकट जीवाला मुक्त तुम्ही, लक्षात असू द्या. ती बी सरकारी नियमानुसार. हो भाऊसाहेब, जरा शांततेने घ्या. इथं भुजंगराव आहेत की एका मिनिटात पेसला घेतात. बजरंग, तू आता शांत घे, फक्त भुजंगरावाचं ऐकू. अहो, मी देवाचं दर्शन घ्यायला आलतो. मी नाही कुणाचं वाईट केलं, तुम्ही सगळे मिळून मला दम द्यायला लागला. अहो डेपुटी, ही दम नाही हो, तुम्हाला चांगल्या विचारानं सांगतोय. आणि जर तुम्हाला दम बघायचा असेल तर भुजंगरावचा दम ती वेगळाच असतो. काय राहील का लक्षात? 2 वेळा सांगणार नाही. बरं घे तुम्ही. शिवा, हे बघ, मी तर तुला पहिल्यांदा सांगितलंय की नागाच्या वाडीचं सरपंच पद आता तुला भूषवायचं आहे. पण ह्या पावसाळी छत्र्या खूप उवायला लागल्यात रे, कोणी पण येतंय. आबा, तुम्ही म्हणताय मला त्याचं हसू येतंय, पण ह्या पावसाळ्या छत्र्या ह्यांचं वयोमान किती असतो, त्यामुळे ह्यांच्याकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आपलं आपलं काम करत राहायचं. हे बघ शिवा, काही झालं तरी आता ही संधी मात्र आपण सोडायची नाही. Yes. अरे, तुम्ही दोघं इथं गप्पा मारत बसलात का? मी तुम्हाला खाली शोधते. या ये मॅडम. ये ये बस. नमस्कार करते. हो, बस, पडा पाया, राजनंदिनी. बसा. काय म्हणते? वरे शिवा दादा, मी तुला खाली ओळखते आणि तू आबासाहेबांसोबत इथं गप्पा मारत बसलाय. अगं बाळा, आम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात आणि त्याच्याबरोबर गावातलं राजकारण पण आहे. आता तुझ्यासारखं नुसतं पुस्तकात नाही बघून चालणार. काय आबा, आपल्या राजनंदिनी मॅडमला काय राजकारण कळणार आहे, तुम्ही त्यांना सांगताय. शिवा, माझ्यामध्ये पण आबासाहेबांचं रक्त आहे, मला राजकारण कळतं. तुम्ही दोघच नाही तर ही सुद्धा माझी वाघीण आहे, वाघीण. होय होय. होय, लक्षात येतंय. वाघिणी सारखीच लागली बोलाय आता, हो. राजकारणाच्या गप्पा मारते. बरं ऐक ना, मला पण गावात घेऊन चल ना, मला पण बघायचंय गावात किती चेंज झालाय, किती बदल झालाय. ताईसाहेब, तुम्हाला ही सगळं गाव फिरून दाखवतो, पण नुसतं बघा आणि तिथंच सोडून द्या, बाकीच्यात जास्त लक्ष घालू नका. बर, हे जाऊ दे बाळा. हे बघ, तुझं काय चाललंय, तुझ्या शिक्षणाचं कसं काय चाललंय, काय म्हणते? आबा, तुमचा आशीर्वाद असल्यावर मी शिक्षणामध्ये कधीच कमी नाही पडणार. आबा, तुम्ही दोघं बसा गप्पा मारत. जरा ती पूनम मॅडम आहेत का, लय जणांच्या गप्पा गोष्टी आणि गाठी बिठी घ्यायला लागले. जरा गावात मला जरा फिरून यावं लागेल. येतो मी जाऊन. कोण आहे या पूनम मॅडम? पूनम मॅडम? आबा, कोण आहे या पूनम मॅडम? हे बघ, ते जाऊ दे. पूनम मॅडम हा वेगळाच विषय आहे.
तू आपल्या अभ्यासावर लक्ष दे. ठीक आहे? ठीक आहे, मला काय त्याचं घेणं देणं. हे बघ, तू काहीतरी खाऊन घे, मी येतो शेतात जाऊन. ठीक आहे? बरं आबा. भुजंगराव, एवढ्या रातचं कशाला बोलवलंय? हे बघ मधू, तुला इथे मी का बोलवलंय की तुला सांगतो. आपल्या गावातल्या सगळ्या बचत गटाच्या महिला ही तुझ्या संपर्कात आहे त्या, आणि तुला बचत गटाचे अध्यक्ष कोणी केलं? मी केलं. कशासाठी? त्या सगळ्या बचत गटाच्या महिलाला सांगायचं. पण भुजंगराव, त्यात माझा काय फायदा आहे? अगं, तुझ्या फायद्यासाठी तर तुला इथं बोलवलंय. तुला लागल तेवढा आणि तुला न उचलेल एवढा पैसा देतो. पण भुजंगराव, यावेळेस मधूला पाहिजे तेवढा पैसा द्यावा लागेल, तरच तुमचं काम होईल. हे मधू, तुझ्याकडे पैसा नाही, चेकबुकच देतो. तू पाहिजे तेवढी रक्कम टाक, पण गद्दारी नाही झाली पाहिजे. जर गद्दारी झाली तर ह्या भुजंगाशी गाठ आहे तुझी. ज्याला भुजंगराव दिसतो तो दुसऱ्या दिवशी ह्या जगात नसतो. बर बर, ठीक आहे, येते मी. चेकबुक तयार ठेवा. चला मग, मदत राहू द्या. हा, पैसे तर मी भरपूर वाटणार आहे ग, पण त्याच्या बरोबर आहे, बरोबर आहे अरे वा, दोघी पण बचत. शिवा, माझ्या अंगात पण मॅडम, तुम्हाला अजून एक सांगतो, त्या भुजंगानं शिवा दादा, तुम्ही एकदा फक्त पूनमताईला सपोर्ट करा आणि